ज्या लोकांचे 1200 येताले 3 वर्सां पयलीं तांचे आज 2-2.5 रुपये येतात. दिस इज गॅरंटीड. हांव दोळे बंद करून तुमकां सांगूंक शकता. तुम्ही फाटले 2-3 वर्साचे जे रेव्हेन्यू आसा गव्हर्नमेंटाक फ्रॉम इलेक्ट्रिसिटी बिल्स तातूंत भरपूर वाड जाल्ली आसा. एवरी इयर इट इज इन्क्रीजिंग बाय अबाउट 300 to 400 crores. हे 300-400 कोटी खंयच्यान येता? तुमची लायटीची बिलां वाडोवन हो सरकार पयसो तुमचे कडल्यान वसूल करता. लोकांक एक 3 वर्सां पयलीं 600-800 रुपया अशें बिल येताले, खूब कमी कन्झम्पशन. तांचे आज म्हाका दिसता कमीत कमी 1200 ते 1500 रुपया येता. आपले बिल 1000 रुपया येता म्हयन्याक आनी आपले फक्त 40 रुपया वाडटले म्हणून 4%. जाल्यार इट इज नॉट ट्रू. कित्याक आतां तांणी जे टायम ऑफ डे टॅरिफ प्रपोजल आहा ते सांजचे 5 ते रातचे 10-11-12 पर्यंत. आनी ह्या टायमार भारतीय जनता पार्टीन सरकारान प्रपोज केला की हाजेर ती रेट लागची ना पूण 20% चड रेट लागतली. म्हणजे ज्या टायमाक तुमकां खरी गरज आसा लायटीची त्या वेळार चड लायटीचे बिल भरचे पडटले. एक 3-4 वर्साचे पयलीं पळयात आनी आज जे बिल तुमकां येतात ते पळयात. कन्झम्पशन तुमचे मोर ऑर लेस सेम आसतले पूण बिल कमीच कमी 50% वाडलें आसतलें. इट इज अ फॅक्ट. तुम्ही मुद्दम आपली बिलां पळोवन हांव म्हज्या बिला वयल्यान तुमकां सांगता. न्यूजान तुम्ही आयकलां आसतलें की विजाच्या दरान 4% वाड जातली म्हणून. तुम्ही 3-4 वर्सां पयलींचे तुमची बिलां पळयात आनी कन्झम्पशन पळयात. कन्झम्पशन म्हळ्यार कितले तुम्ही युनिट्स कंज्यूम केल्या आनी ताचे कितले पयशे भरचे पडले. एक 3-4 वर्साचे पयलीं पळयात आनी आज जे बिल तुमकां येतात ते पळयात. कन्झम्पशन तुमचे मोर ऑर लेस सेम आसतले पूण बिल कमीच कमी 50% वाडलें आसतलें. इट इज अ फॅक्ट. तुम्ही मुद्दम आपली बिलां पळोवन हांव म्हज्या बिला वयल्यान तुमकां सांगता. तुम्ही सगळ्यांनी आपली बिलां ही एक स्टडी करची, एक एनालिसीस करची. म्हणजे ज्या लोकांक एक 3 वर्सां पयलीं 600-800 रुपया अशें बिल येताले, खूब कमी कन्झम्पशन, तांचे आज म्हाका दिसता कमीच कमी 1200 ते 1500 रुपया येता. ज्या लोकांचे 1200 येताले 3 वर्सां पयलीं तांचे आज 2-2.5 रुपया येतात. दिस इज गॅरंटीड. हांव दोळे बंद करून तुमकां सांगूंक शकता. तुम्ही तुमचीच बिलाची एनालिसीस करा, तुमकां खरें दिसतलें. दुसरे पुरावा जो आसा गव्हर्नमेंटाचेच फिगर्स पळयात तुम्ही. फाटले 2-3 वर्साचे जे रेव्हेन्यू आसा गव्हर्नमेंटाक फ्रॉम इलेक्ट्रिसिटी बिल्स तातूंत भरपूर वाड जाल्ली आसा. एवरी इयर इट इज इन्क्रीजिंग बाय अबाउट 300 to 400 crores. हे 300-400 कोटी खंयच्यान येता? तुमची लायटीची बिलां वाडोवन हो सरकार पयसो तुमचे कडल्यान वसूल करता. कन्झम्पशन वाडूंक ना तुमचे. तुम्ही आपली लायफस्टायल तशीच दवरल्या कित्याक म्हारगाय इतली वाडल्या, बेरोजगारी इतली वाडल्या, लोकांक लायफस्टायल वाडोवपाक संदीच ना. कन्झम्पशन तितलेंच उरलां पूण लायटीची बिलां वाडल्या. हो फक्त 4% न्ही. कोणाक जर दिसता बाबा आपले बिल 1000 रुपया येता म्हयन्याक आनी आपले फक्त 40 रुपया वाडटले म्हणून 4%, जाल्यार इट इज नॉट ट्रू. कित्याक आतां तांणी जे टायम ऑफ डे टॅरिफ प्रपोजल हाडला तातूंत तुम्ही पळयल्यार जो पीक आवर आसा म्हणजे 24 तासान पयलीं 24 तास एकूच कशें बिलिंग जातालें. एका दिसाक म्हणजे कितले तुम्ही युनिट्स कंज्यूम केले त्या प्रमाणे तुमकां बिल येताले त्या रेटीन. आतां 24 तासान तांणी 3 स्लॅब केल्या. सकाळचे 9 ते सांजचे 5 पर्यंत, सांजचे 5 ते रातचे 1 पर्यंत आनी रातचे 1 ते सकाळचे 9 पर्यंत. हे 3 स्लॅब केल्या. ह्या 3 स्लॅबांक वेगळे वेगळे रेट लायिल्ले आसा. आनी पीक आवर म्हणजे जे पीक कन्झम्पशन जे सगळेच लोक सगळ्यांक चड ह्या 24 तासान केन्ना वापरतात ते सांजचे 5 ते रातचे 10-11-12 पर्यंत. आनी ह्या टायमार भारतीय जनता पार्टीन सरकारान प्रपोज केला की हाजेर ती रेट लागची ना पूण 20% चड रेट लागतली. म्हणजे ज्या टायमाक तुमकां खरी गरज आसा लायटीची त्या वेळार चड लायटीचे बिल भरचे पडटले. हे कितें लॉजिक? दिस इज एक्झॅक्टली वॉट आय वॉज सेयिंग. म्हणजे जी लाचारी आसा, जी हेल्पलेसनेस आसा, देर इज नो ऑप्शन न्ही. काळोख जातकच तुका लायट ऑन करचीच पडटा. भुरग्यांक शिकूंक जाय, घरा रांदपाक जाय. आनी म्हळ्यार ज्या टायमार सगळ्यांक चड गरज आसता तेन्ना रेट 20% वाडोवप म्हळ्यार दिस इज कंप्लिटली लूट बाय द भारतीय जनता पार्टी गव्हर्नमेंट.
तर हांव सांगूंक सोदता सगळ्या गोंयकारांक की जाका 1000 रुपयाचें बिल येता, जर ताका दिसलें की आयच्या न्यूजान जर फक्त 4% तांचे वाडटले, हांव तुमकां सांगूंक सोदता तुमचे 1000 रुपयाचें बिल कमीत कमी 1200 ते 1300 रुपया जावपाचें आसा जस्ट दीस इयर. आनी हे जे आसा ही फक्त सुरवात आतां. आगे आगे देखो होता है क्या. आता थोड्या महिन्यांनी स्मार्ट मीटर लावपाचे आसा. ऑफकोर्स वन ऑफ द इंटेंशन इज टू एनेबल दिस टाइम ऑफ डे टॅरिफ बिलिंग. पूण ह्या स्मार्ट मिटरान ते आनी कितें करूंक शकता ते आमी सावध रावचे पडटले. खूब कडेन प्रीपेड बिलिंग सुरू केलां. प्रीपेड बिलिंग म्हळ्यार तुमकां बिल मागीर येना, तुम्ही पयलींच इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक पयशे भरूंक जाय आनी त्या मिटराचेर तुमचो कितलो कन्झम्पशन जाता त्या प्रमाणे बॅलन्स कमी जायत रावतलो. आनी ज्या टायमार तुमचो बॅलन्स सोंपलो तुमची लायट बंद. म्हणजे तुमकां बिलां हाडून तुमकां वॉर्निंग दिवन की तुमचे मिटर डिस्कनेक्ट करतले, कोण तरी येतलो आनी थंय तुमचो वायर कट करतलो, ती करपाची गरजच ना. हे स्मार्ट मिटरान लोकांचे सामके छळ जावपाचे आसा. म्हणजे चितात तुम्ही तुमचो आता प्रीपेड कनेक्शन कोणाचो आसा, तुमचे बॅलन्स गेलो की काबार न्ही, तुमकां कॉल रिसीव करूंक मेळना, कॉल करूंक मेळना. तशीच जातली हालत. सो जशें सांगले दिस इज जस्ट द बिगिनींग. हे टायम ऑफ डे टॅरिफ, ताज्या मागीर प्रीपेड बिलिंग येतले, ताज्या मागीर आनीकूय फुडें हांची लक्षणां जी दिसता, दे मे प्रायवेटायज इलेक्ट्रिसिटी. बाकीच्या राज्यांनी तुम्ही पळयला अडानी पॉवर इज प्रोवायडिंग इलेक्ट्रिसिटी आनी थंय विचारपाची गरज ना. सामके म्हळ्यार वेगळ्याच लेवलाचेर बिलां पाविल्ली आसा आनी लोक थंय सामके त्रासान पडिल्ले आसा. कित्याक भारतीय जनता पार्टी जाणा तुम्ही जाता तितले प्रायवेटायज करपाचो प्रयत्न करता आनी आपल्या मित्रांक जाता तितले कॉन्ट्रॅक्ट दिवपाचो प्रयत्न करता. तुम्ही चितात गोंयकारांनो की फाल्यां जर अडानी पॉवरा कडल्यान तुमचे इलेक्ट्रिसिटी मेळपाक लागले, गोंय सरकारान जे प्रायवेटायज करून सगळे अडानीच्या हातान दिले, जाल्यार तो तुमचे बिल कितें लायतलो ते मुद्दम चितात.